ओपनिंगची जोडी पाहू शकाल आपण, गुरु आणि योगेश, आणि बॉलर असेल तो अजय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज अजय. गुरुस पहिला चेंडू वाईट, खराब असा चेंडू फेकतोय अजय. चांगला असा चेंडू फेकलाय कुठेतरी. पहिला चेंडू खराब टाकल्यानंतर दुसरा चेंडू चांगला निर्धाव निघतोय. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकतोय तो अजय. कुठेतरी तिसऱ्या चेंडूवर 1 धाव मिळते, म्हणजे 2 धावा. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अजय याच्याकडनं. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, चांगली गोलंदाजी करतोय अजय टोपले आपल्या संघासाठी. कुठेतरी चांगली गोलंदाजी बॅट्समनला रोखून ठेवले अजय टोपलेने. मोठे फटके अजून आले नाही. चांगला असा सुरेश झेल खाली होता पण झेल मिस, आणि काय चांगली अशी झेल होती पण ती जमिनीला डाऊन. सुरेश कांबडी यांच्याकडून ती झेल सुटली. कुठेतरी झेल पकडली असती तर 1 धाव तरी कुठना तरी वाचली असती. चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला निकेश कडनं, पण चांगली अशी फिल्डिंग कुठेतरी आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेच निकेश कांबळे यांना. चांगली फिल्डिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 1 ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 4.
प्लीज. दुसरा षटक घेऊन आला तो सागर कांबळे. जशी अजय टोपलेने गोलंदाजी केली तशीच सागरला सुद्धा करावी लागेल. पाहू आता पहिला चेंडू गुरुनाथसाठी. फुलटॉस चेंडू. एकच धाव. एकच धावावर समाधान मानावे लागेल. चांगला असा स्पीडने टाकलेला बॉल बॅट्समॅनला काही समजलेलं नाही. येतोय निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कुठनं तरी चांगली गोलंदाजी होते. जशी अजयने केली तशीच सागर सुद्धा गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा उंचावरून त्याच्या झेल खाली गेला राकेश. राकेश कडनं मात्र झेल जमिनीला दान. कुठेतरी झेल सोडली म्हणजे झेल जिथे झेल सुटते तिथे प्रत्येक याला मोठे फटके पडतातच हे प्रत्येकाला माहिती आहे. पण झेल सुटली राकेश कडनं. चांगला असा फिल्डर होता पण काय त्याच्या आवाकातून गेलेला तो. चांगला असा बॉल पण होता पण राकेशला काय ते मेजवानी घेतली. पुन्हा एकदा कट लागलेली पण इष्टरकाकडनं चूक झाली आणि गेला त्या चुकीचा फायदा होतोय. 4 धाव. चांगला असा बॉल इष्टरकाच्या हातामध्ये. इष्टरक्षक मात्र चेंज झाला. पहिला होता विजय डोके आता आले हरीश निरगुडा. चांगला असे इष्टरक्षक आहेत ते. चांगला असा पंकज होता. पंकज कडनं पण झेल मिस. बॅक टू बॅक 3 झेल मिस झाला. काय करायचं बॉलरांनी. जसे कॅच हातामध्ये आलते लॉलीपॉप होता पण काय त्या पंकजला त्याचा हे समावेश घेता आला नाही. झेल जमिनीला दान. त्याच झेल सोडली म्हणजे 2 धावा पूर्ण. त्या 2 धावाची धावसंख्येत वाढ होते ती 13. 2 नंतर स्कोर झाला तो 13. आता बॉलर राकेश. आता मोठ्या भावाची बॉलिंग झाल्यानंतर छोटा भाव लगेच येतो गोलंदाजीसाठी. जशी सागरने गोलंदाजी केली तशीच राकेशला करावी लागेल.
चांगला असा थ्रो, कुठेतरी बॉलरच्या हातामध्ये थ्रो आला असता तर नक्कीच विकेट पडण्याची शक्यता होती, पण तिकडे गेला. हरच्याच्या 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावसंख्येत वाढ होते ते 15. रिवर्सचा प्रयत्न होता पण वाईट चेंडू. चांगले चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. राकेश कर्ण विकेट. एक गुरनाथची जागा भरून काढण्यासाठी येतो तो नवीन बॅट्समन गणेश. चांगला असे झेल पकडले पंकज कांबळेने. जसा गणेशाला तसाच परत पाहायला पाठवलाय. पंकज कांबळेच्या हातामध्ये झेल. चांगले असे 2 विकेट राकेशच्या खात्यामध्ये जमा झालेत. कुठेतरी पहिला बॉलर 2 धाव गेल्यानंतर व्हाईट टाकला, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट राकेशच्या नावावर झाले. कुठेतरी चांगला असे गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला कारवार संघाकडनं. आता गणेशची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅट्समन 4थ्या क्रमांकावर एंटर होतो तो प्रमेश. निर्धाव वाईट चेंडू टाकला राकेश कांबळे याने. त्याच धावसंख्येत त्याच्या पुढे सरकते 17. कुठेतरी 2 बॉलर 2 विकेट घेतल्यानं कुठनं तरी दिशा लेन कुठनं तरी भटकतोय आणि वाईट टाकतोय. पाहूया एकच धाव. 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 18.
चांगलासा निकेश येतोय बॅकअप प्लेयरसाठी. चांगल्याशी त्याची फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. वाईट चेंडू, कुठेतरी शेवटचा चेंडू असणार. चांगल्याशी गोलंदाजी करतोय पण कुठनं तरी लेंथ लाईन भडकून वाईट बॉल टाकतोय. पाहूया शेवटचा चेंडू असेल. दोन धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्येत वाढ होते त्या 22. तीन ओव्हर चौथं षटक घेऊन आलाय तो टोके आपल्या. पहिल्याच चेंडूवर 2 धावा पूर्ण घेतल्यात. चांगल्या अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला. योगेश आणि रमेश यांच्यामधनं आता स्ट्राईकला असेल तर योगेश त्याच्या बॅटमधनं ओपनिंग चाललेला फलंदाज आपण पाहू शकता मैदानामध्ये. योगेश त्याच्या बॅटमधनं अजून एकही मोठा फटका पाहायला मिळालेला. चांगला असा एकच धाव, एक चांगला असा सागर येतो फील्ड, पण एकच धावावर समाधान मानावे लागेल. 1 धावेने धावसंख्येत भर होते ती 26. चांगलाशी गोलंदाजी करतात. उंचावरून टोलवलेला चेंडू पाव येते सीमारेषा पार. षटकार, दणदणीत खणखणीत असा षटकार पाहायला मिळतो आपल्याला योगेशच्या बॅटमधनं. कुठेतरी तो शांत उभा होता, आता कुठेतरी त्यांनी मोठा फटका दाखवलाय. आपल्या बॅटमधने पहिला होते खणखणीत षटकार. त्या षटकाराने धावसंख्या पुढे सरकते ती 32. चांगलं असे आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली तिथनं राकेशच्या ह्याच्यामधनं. 2 धावेने धावसंख्या पुढे होती ती 34. चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला राकेश याच्यामधनं. चांगले 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. येणारे 24 चेंडू आणि 35 धावेची गरज असेल.
यायचंय यायचंय ज्ञानेश्वर कांबळे आपला श्री सिद्धनाथ संघ एच डी लोन संघ आपलं सहर्ष स्वागत करत आहे. याचं आपण स्टेजवर चाफवाडी संघाने नोंद घ्यायची. आपला 12 प्लेअर नसल्यामुळे आपल्याला 2 धावेची पेनल्टी देण्यात आलेली आहे. ते एक ओव्हर झाल्यानंतर ती धावा त्याच्यात ऍड करण्यात येते. ओपनिंगचे बॅट्समन जातात ते राकेश आणि अजय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू समाधान मानावे लागेल. पाहूया पुढील चेंडू राकेशसाठी. स्लोवरचा चेंडू होता. राकेशला काही समजलं नाही. निर्धावाचा चेंडू. पाहूया आता येतोय खणखणीत दणदणीत राकेशच्या बॅटमधून चौकार.
आणि धावसंख्या पुढे सरकते 13. एक ओव्हरनंतर स्कोर झाला होता 13. कारवच्या बॅट्समॅनसाठी चांगली अशी संधी. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये सचिन दरोडा यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी जो राकेश मारू, दिनेश मारू, कोणी येऊन मारला तरी 100 रुपये रोकडा. आणि पहिल्याच बॉलवर उंचावून झेल बाद. ऑफ साईडला कव्हर्स करण्याच्या प्रयत्नात तिथे येते फिल्डर आणि राकेशचे मान पकडतोय. राकेशची जागा भरून काढण्यासाठी तो होता हरीश. पाहूया आता कशी फलंदाजी करतो तो. राकेश हरीशसाठी चेंडू चांगला असा गेला गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि येतो फिल्डर तोपर्यंत फक्त रन आउटच्या स्वरूपात हरीश बाद होते. पहिलाच कुठेतरी जोरात धावला असता तर कुठेतरी 3 रन पूर्ण झाला असता, पण स्लोवर धावत होता. लेझी क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. हरीश कुठनं तरी स्लो कुठनं तरी जोरात धावला असता तर आपल्याला 3 रन पाहायला मिळाले असते. पण जाऊ द्या, काय 2 धावांचे पूर्ण करतात आणि त्या 2 धावांनी धावसंख्या होते ती 16. चला पटापट जायचं बॅट्समॅन आपण. आता न्यू बॅट्समॅन जातो तो गणेश कांबळे. दोघे बंधू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. एका साईडला दिनेश कांबळे, एका साईडला गणेश कांबळे. एक मोठा बंधू तर एक छोटा बंधू. जसा दिनेश बॅटिंग करतो तसाच गणेश बॅटिंग करतो. चांगली अशी दोघांची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल.
आला तसा गणेश परत गेला. एक धावेने धावसंख्येत वाढ होती ती 17. रनआउटच्या स्वरूपात एक गडी बाद होता तो गणेश कांबळे. कॉमेंट्री मॅन पण येते. धावसंख्या झाली ती 17. शेवटचे दुसऱ्या ओव्हरमधले 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया आता कसा तो फेस करतो विजय. चांगलाच येतो. विजयच्या खेळीचा अंत होते. जसा आला तसाच विजय गेला. पाहूया आता त्याची जागा भरून काढण्यासाठी कोण येतं. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. गणेश कर्णल आता जातोय तो न्यू बॅट्समन 6व्या क्रमांकावर सागर कांबळे. उंचावर पडलेला चेंडू पाहूया. चांगले असे 3 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 3 धावांनी धावसंख्येत वाढ होते ती 20. येणारे 12 चेंडू आणि 15 धावेची गरज असेल अजूनही. जायचंय पाणी घेऊन जायचंय. मनोज पारदे आपण जायचंय पाणी घेऊन.
बॉलर तिसरा गोलंदाज असेल ओमकार आणि स्ट्राईकला असेल तो सागर. सागरसाठी चांगली अशी संधी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइस सचिन बरोडा यांच्याकडून. चांगल्या अशी सागरवर बक्षीस लागले. पाहूया आता. गेले डिफेंड करतोय. डिफेंडच्या नांदामध्ये येतोय, पोचतोय, तो फेकतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली अशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला दिनेश आणि सागर यांच्याकडून. परत 2 धावेने धावसंख्येत वाढ होती ती 22. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सागरकडनं. उंचावरून टोलवलेला चेंडू आणि गेलाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. 200 रुपये तर लागू झाले सागरला. पहिल्या षटकारासाठी सचिन बरोडा यांच्याकडून. आता पाहूया अजूनही 10 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. आम्हाला वाटतं पुढेच बसले सचिन बरोडा यांच्याकडून. सागरला येतोय चांगला 200 रुपयाचा क्रॅश प्राइस. पाहूया आता. येणारे 10 चेंडू आणि गरज असेल ती 7 धावाची. आरामशीर निघतात. कुठना तरी सागरने षटकारामध्ये सामना खुला करून दिलाय. आपल्या बाजूने सामना झुकवला पार. पाहूया आता. आता मला वाटतं या षटकारासाठी सचिन बरोडा यांच्याकडनं परत 500 रुपयाचा कॅश प्राइस लागणार आहे. तिकडनं फोन आला असं मला समजलंय. पाहूया लक्ष्मण सराज काय. येणारे 10 चेंडू आणि गरज असेल ती 7 धावांची. पाहूया. चांगला असा कट केलाय. एकच धाव. आता येणारे 9 चेंडू आणि गरज असेल 6 धाव्यांची. धावसंख्या झाली ती 29. चांगला अशी सागरने षटकार मारला तेव्हा त्याचे वडील इकडे खूप खुश होते. पाहूया आता. दिनेश कांबळे सोडली कॅच. हातात डायरेक्ट जेलाला त्याचे बॉल. मिटकता नाही आला पण स्ट्राईक भेटले सागरला. जाऊन दे मित्रा, काय नाही होत, अशा कुठून तरी सुटतात. आमच्या पण नाही सोडल्या प्लेअर आहे दोघा तिघाही. आता तुला काही सांगून फायदा नाही, पण जाऊ दे, सोडली. चांगला आहे, कोण नाही बोलू शकत. चांगली वरती उडली असती तर नक्की तुझ्या हातात भेटले असते. काय नाही होत. परत एकदा मारलाय, गेलाय दणदणीत खणखणीत. येतोय सागरच्या बॅट मधून षटकार. चांगल्याशी येतोय. 3च ओव्हरमध्ये सामना खुला करतोय सागर कांबळे. यायचं सचिन